आता ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? आता आपण याच्या अगोदर अकाउंटिंगचे आणि बुक किपिंगचे संदर्भित सगळ्या गोष्टींची आपण खुलासेवार माहिती घेतलेली आहे. परंतु बुक किपिंग आणि अकाउंटन्सी करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा व्याख्या ह्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यापैकी पहिली व्याख्या आहे ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की गुड्स एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन or parties for money or money worth known as a transaction. म्हणजे वस्तूंची दोघांमध्ये देवाणघेवाण किंवा दोन पार्टीमध्ये देवाणघेवाण कशाची? वस्तूंची आणि सेवेची. म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिसेस याची देवाणघेवाण पैशाच्या संदर्भात किंवा पैशाची संदर्भित असलेली गोष्ट याला म्हणतात ट्रान्झॅक्शन. हे फार महत्त्वाचं आहे. हे मी मागच्या लेक्चरमध्ये बोलता बोलता देखील ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता ह्या ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार असतात. पहिलं ट्रान्झॅक्शन प्रकार काय? एक मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. आता याच्यावरूनच तुम्हाला समजलेलं असेल असं ट्रान्झॅक्शन्स जे पैशाच्या स्वरूपात डायरेक्टली इन्व्हॉल्व आहे किंवा पैशाची स्वरूपात डायरेक्टली संदर्भित आहे किंवा पैशाच्या व्यवहाराशी निगडीत आहे. काय सांगितलं मी तुम्हाला की असं ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये रोख स्वरूपात पैशाचा व्यवहार होतो किंवा पैशाच्या संदर्भित व्यवहार होतो हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हणजे डायरेक्ट स्वरूपात होतो किंवा इनडायरेक्ट स्वरूपात होतो. आता डायरेक्टली म्हणजे काय? तुम्ही पैसे घेतले आणि दुसऱ्याला दिले त्याला म्हणतात डायरेक्टली. आणि तुम्हाला एखाद्याकडून भाडं येणं आहे हे पण ट्रान्झॅक्शन झालं. परंतु हे कोणतं ट्रान्झॅक्शन झालं? इनडायरेक्टली. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आपण समजून घेऊया. म्हणजे उदाहरणासहित सांगतो मी. कॅश ट्रान्झॅक्शन हे काय? ए बिझनेस transaction in which cash is paid
or received immediately is known as cash transaction. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? अशा स्वरूपाचा व्यवहार ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात कॅश दिली जाते किंवा एखादा व्यवहार केल्यानंतर कॅश ताबडतोब तुम्हाला मिळते, त्याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन्स. आता याचं उदाहरण पाहूया आपण. याच्यात काय, परचेस ऑफ गुड्स, for cash at rupees 15,000. आता तुम्ही रोख स्वरूपात पैसे देऊन काही वस्तू खरेदी केल्या, हा कोणता व्यवहार झाला? कॅश ट्रान्झॅक्शन. का बरं कॅश ट्रान्झॅक्शन? तर तुम्ही पैसे दिले, त्याच्या बदल्यात तुम्ही वस्तू घेतली. आता दुसरा प्रकार आहे, आता दुसरा याच्यातला पेमेंट ऑफ सॅलरी. पेमेंट ऑफ सॅलरी at rupees 5,000. आता दुसरा कॅश ट्रान्झॅक्शन कोणतं आहे? पेमेंट ऑफ सॅलरी. पेमेंट ऑफ सॅलरी म्हणजे काय? तुम्ही कामगाराला रोख स्वरूपात पगार दिला. आता रोख स्वरूपात पगार दिला म्हणजे हे कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आता कॅश ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर दुसरं कोणतं ट्रान्झॅक्शन आहे? तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तर एक क्रेडिट ट्रान्झॅक्शन a credit transaction is a one in which cash is not paid or received.
at the time of transaction, but as a paid or received later date. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की अशा स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन्स ज्याच्यामध्ये ताबडतोब तुम्हाला पैसे मिळत नाही किंवा दिले जात नाहीत, परंतु अशा झालेल्या व्यवहाराची रक्कम किंवा अशा प्रकारे झालेला व्यवहार याची मिळणारी रक्कम म्हणजे कॅश ही ताबडतोब न मिळता काही विशिष्ट कालावधीनंतर दिली किंवा घेतली जाते, याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन्स. याच्यात दोघातला फरक काय? डायरेक्टली कॅश रिसिव्ड ऑर पेड इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन, आणि ट्रान्झॅक्शन्स टेक प्लेस बट the amount will received in a future specific date or amount will paid in a special specific date is known as credit transaction. आता याचं मी उदाहरण देतो तुम्हाला. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. गुड्स सोल्ड on credit. To Mr. Aman at rupees 8,000. आणि सोल्ड मशिनरी टू अमरीश on credit at rupees 20,000. आता हे झालं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? याच्यामध्ये झालेला व्यवहार याचं पेमेंट तुम्हाला रोख स्वरूपात मिळालं नाही, पण ते मिळणार आहे विशिष्ट कालावधीनंतर. पहिला व्यवहार कोणता आहे? गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू अमन ॲट रुपीज 8,000. अमनला तुम्ही 8,000 रुपयाचा माल क्रेडिटवर दिला. आणि दुसरं, अमरीशला तुम्ही रुपये 20,000ची मशिनरी क्रेडिटवर विकली. या दोन्ही व्यवहारामध्ये तुम्हाला पैसे ताबडतोब मिळाले नाहीत, पण भविष्यकाळात तुम्हाला मिळणार. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे आता आपण समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला
अकाउंटिंग हे चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग करण्याच्या अनुषंगाने काही संज्ञांची किंवा व्याख्यांची माहिती असणे गरजेचे आहे. आता याला म्हणतात टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. आता टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स हे आपल्याला कशासाठी उपयोगी पडतं? इन ऑर्डर टू हॅव बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अकाउंटिंग इट इज नेसेसरी टू नो द सर्टन टर्म्स इन अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग आपल्याला नीट समजण्याच्या अनुषंगानं आपल्याला काही अकाउंटिंगच्या व्याख्या किंवा संज्ञा माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची व्याख्या आहे ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन हे जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. पहिलं ट्रान्झॅक्शन काय आहे? मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये, ज्या व्यवहारामध्ये पैशाची देवाणघेवाण केली जाते त्याला म्हणतात मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण केली जात नाही. आता मॉनेटरी ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार? पहिला प्रकार आहे कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय की ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे दिले जातात किंवा डायरेक्टली घेतले जातात अशा ट्रान्झॅक्शनला किंवा अशा व्यवहाराला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन. आता उदाहरणादाखल कॅश ट्रान्झॅक्शन काय आहे तर आपण समजून घेऊ. परचेस ऑफ गुड्स वर्थ ₹15,000 म्हणजे आपण उद्योगधंद्याकरता ₹15,000 माल खरेदी केला. आता या माल खरेदी केला याच्या इन अ कॅश. परचेस गुड्स इन अ कॅश ऑफ ₹15,000 म्हणजे ₹15,000 माल आपण रोखीने उद्योगधंद्यासाठी खरेदी केला. आता ह्याला काय म्हणायचं? मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. कारण याच्यामध्ये रोख पैसा तुम्ही दुसऱ्याला दिला आणि त्याच्या बदल्यात वस्तू विकत घेतली. आता दुसरं उदाहरण सांगायचं ठरलं तर ते रोखीनं पगार अदा केला. आता रोखीनं पगार अदा केला याच्यामध्ये काय आहे की तुम्ही समोरच्याला किंवा कर्मचाऱ्याला रोख स्वरूपात पगार म्हणून पैसे दिले म्हणजे ते तुमचं देणं झालं आणि याच्यात तुमची कॅश गेली. आता दुसरं ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे याच्यात आपण बोलता बोलता तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये किंवा दुकानामध्ये गेल्यावर तुम्हाला समजत असेल की उधारीवरचा व्यवहार किंवा उधारीचे ट्रान्झॅक्शन. तर उधारीचे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन व्यवहार हा होतो म्हणजे एखादी वस्तू तुम्ही घेता परंतु त्याचे पैसे तुम्ही ताबडतोब देत नाही, परंतु ती रक्कम तुम्हाला काही विशिष्ट कालांतराने आठवड्याने, 15 दिवसाने, महिन्यांनी द्यावी लागते. त्याला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स किंवा उधारीचं ट्रान्झॅक्शन. आता उधारीचे ट्रान्झॅक्शन म्हणजे कोणते? गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू अमन फॉर ₹8,000. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू अमन फॉर ₹8,000 म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अमनला उधारीवर ₹8,000 माल दिला. तुमचा माल अमनला गेला किंवा तुम्ही अमनला विकला आणि
अमन त्याच्या बदल्यात तुम्हाला देणं लागतो, ते विशिष्ट कालावधीनंतर 8 दिवस 15 दिवस काय असेल ते. आता दुसरा प्रकार काय आहे? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पैशाचा संबंधच येत नाही, पैशाची देवाणघेवाणच घेतली जात नाही. याच्यामध्ये काय होते की एका वस्तूच्या बदल्यात तुम्ही दुसरी वस्तू देता, एक वस्तू घेतात आणि दुसरी वस्तू देतात. अकाउंटिंगमध्ये ही पद्धत रूढ नाही, परंतु बऱ्याच वर्षापूर्वी वस्तू विनिमय, आता तुम्ही पण लहान आहात, पण तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा सांगत असतील की आम्ही आमच्या काळामध्ये 1 किलो ज्वारी द्यायचो, त्याच्या बदल्यात 1 किलो जांभळं घ्यायचो. म्हणजे हा झाला वस्तू विनिमय. ही पहिली टर्मिनॉलॉजी आहे, ती सगळ्यात महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे. आता याच्यानंतर recording of a business transaction in the proper form or a method in the books of accounts is called an entry. आता एंट्री म्हणजे काय की औद्योगिक व्यवहाराची विशिष्ट रीतीने किंवा विशिष्ट पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केलेली नोंद म्हणजेच एंट्री. आता त्याच्यानंतर काय आहे की नॅरेशन. आता नॅरेशन म्हणजे काय की तुम्ही जी वरची एंट्री करता, वरचा व्यवहार नोंदवता, तर त्या व्यवहाराची कंसामध्ये थोडक्यात माहिती देणं त्याला म्हणतात नॅरेशन. आणि हे जे नॅरेशन दिलं जातं हे बीइंग और फॉर या शब्दाने नॅरेशनची सुरुवात होते. आता तिसरं काय आहे? तिसरं आहे गुड्स. गुड्स म्हणजे काय? कमॉडिटी. कमॉडिटी म्हणजे काय? माल किंवा वस्तू स्वरूपातली गोष्ट. The term
goods refer to merchandise commodities. Or thing, thing म्हणजे काय? वस्तू. In which trader trade. आता गुड्स या शब्दाची व्याख्या काय? द टर्म्स गुड्स टू मर्चंटाइज कमोडिटीज ऑर थिंग इन विच ट्रेडर ट्रेड. म्हणजे ज्या व्यापाऱ्याला व्यापार करण्याच्या अनुषंगाने ज्या व्यापारी स्वरूपाच्या म्हणजे मर्चंटाइज किंवा वस्तू स्वरूपाच्या गोष्टी लागतात त्याला म्हणतात गुड्स. आता गुड्स हे कशासाठी असतात? तर गुड्स हे खरेदी करण्याकरता, माल खरेदी करणे किंवा माल विकणे. आता माल विकल्यानंतर काय होते की तुम्हाला नफा मिळतो आणि याच्यामध्ये वस्तू तुमच्याकडून जातात. आता मेडिसिन आर द गुड्स फॉर द केमिस्ट. आता वेगवेगळ्या लोकांचे गुड्स काय असतात? उदाहरणार्थ औषध दुकानामध्ये औषध हे त्यांचं गुड्स झालं. तर भाजीपाल्याच्या दुकानात भाजी ही त्यांचं गुड्स झालं. आणि तिसरं की गाड्यांचे पार्ट, टायर, इंजिन वगैरे हे जे आहे हे ऑटोमोबाईल दुकानातले वस्तू झाली. अशा रीतीनं आपण ही प्राथमिक व्याख्या काही आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या व्याख्या समजून घेऊया.